अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गडहिंग्लज विभागात राज्य उत्पादन शुल्क पथकाने अवैध मद्य विक्री व वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत गोवा बनावटी मद्य, हातभट्टी, दारू तसेच 3 वाहनांसह एकूण रुपये 7,33,060 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता विभागाचे प्रसाद सुर्वे तसेच कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये आणि कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव, वडरगे, कागल तालुक्यातील अर्जुनी व चंदगड तालुक्यातील हिंदगाव या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या 5 स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये कारवाई केली। यावेळी गोवा बनावटी मद्य वाहतूक करणारी एक 4 चाकी कार, एक दुचाकी तसेच अवैध हातभट्टी दारू वाहतूक करणारी आणखी एक दुचाकी जप्त करण्यात आली। या प्रकरणी सागर चंद्रकांत भुसुरी, अमृत चंद्रकांत भोसले, प्रकाश लक्ष्मण नाईक, सर्जेराव विलास जिरगे व शंकर विठू पाटील यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, स्वप्नील पाटील, रोहित केरीपाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगुले, भरत सावंत, महिला जवान स्वप्नाली वेळगे तसेच वाहन चालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला। अवैध मद्य विक्री व वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।